आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिच्या आठवणीनेच आता दिवस रेटायचा नाही. आला तसा दिवस रेटायचा नाही, जगायला शिकायचं. स्वानंदी, तुझ्याकडे तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत ना. त्याच आठवणींचा आधार घेऊन स्वतःला सावरायचं. स्वानंदी, मला माहिती आहे हे सगळं करायला खूप वेळ लागेल, हळूहळू होईल, पण जमवायचं हे सगळं. आयुष्यभर पुरतील इतक्या आईच्या आठवणी आहेत ना तुझ्याकडे. दे बघू तिकडे. हे घे, 2 घास खाऊन घे. अगं, किती दिवस झाले तुझ्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये स्वानंदी. कशी होईल ती तब्येत. चार दिवसांनी फोन सुरू केला आणि सुजित सरांचाच पहिला कॉल आलाय. बोलून घेते. थँक गॉड स्वानंदी, तू फायनली फोन उचललास. मला तू 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 कशी आहेस? तू बरी आहेस ना? आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला मणीकडनं कळलं आईंविषयी. मला उशिरा कळलं स्वानंदी. मला जर वेळेत कळलं असतं ना तर खरंच मी आलो असतो तिथं. मला माहितीये सुजित सर, इतकं सगळं घडलं आणि तुम्ही येणार नाही असं होणार नाही, पण हे इतकं अचानक घडलं. मला कुणाला कळवायचं नाही कळवायचं काही बी सुचलं नाही. हा ठीक आहे. तू अजिबात लोड नको घेऊस. आता तू बरी आहेस ना या सगळ्यात. अगं, आपलं काही बोलणं होत नव्हतं, मला काही कळत नव्हतं, पण आता तुझा आवाज ऐकला आणि जीवात जीव आलाय माझ्या. गडबडीत फोन बंद होता म्हणून लागत नसेल. आणि अगदी खरं सांगायचं स्वानंदी तर त्या दिवशी मी तुला आणि आईंना पाहिलं होतं रिक्षात. अगं, माझी गाडी नेमकी त्याच वेळेला पोलिसांनी थांबवली. मी त्याच्यानंतर त्या रिक्षाच्या मागे येण्याचा प्रयत्न केला, पण काही कळलंच नाही मला. ती रिक्षा अचानक दिसेनाशी झाली मला. त्यानंतर मी फोनही केला तुला, पण तुझा फोन लागत नव्हता. मला काही कळलं नाही की आता मी काय करू. बरं मला सांग, बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडलं ना? मग तिथे काही प्रॉब्लेम झाले नाहीत ना? स्वानंदी, काय झालं ना, इतक्या दिवसात आपलं काही बोलणं झालं ना, खूप प्रश्न पडलेत मला. आणि मला काही कळतही नव्हतं की मी खूपदा तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करत होतो, पण तुझा फोन लागत नव्हता, मेसेजेस जात नव्हते तुला. मला काही कळत नव्हतं. सुजित सर, तुमची काही हरकत नसेल तर आपण भेटू शकतो का? म्हणजे भेटून मी सांगते तुम्हाला सगळं, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. हो ना, भेटूया. तू आता कुठे? हॉस्टेलवर आहेस? मी येतो तिथे आता. नको, तुम्ही हॉस्टेलवर येऊ नका, मीच येते तुम्हाला भेटायला. फॅक्टरीला आलं तर चालेल का? अगं चालेल ना, काय वेडे. तू कधी येऊ शकतेस ऑफिसला. तू ये, मी वाट बघतो तुझी. तू ये ऑफिसला. हो, अर्ध्या तासात येते. ओके, ये. स्वानंदी, तू सुजित सरांना भेटायला चाललीस का? आय मीन ऑल ऑफ सडन काय झालं? मनी सरांनी हॉस्टेलचं 3 महिन्याचं भाडं दिलं. माझा बाकीचा सगळा खर्च तू आणि मनी सर मिळून करताय. माझ्या खिशात आता एकही दमडी उरली नाही. होता नव्हता सगळा पैसा कार्तिकी ताईच्या लग्नात गेला. दातावर मारायला सोड, पण विष प्यायला बी माझ्याकडे पैसे नाहीत. मग तू काय विचार केलास?
दुःख कुरवाळत बसायची चैन मला परवडायची नाही जैसी. मला कामाला लागावं लागल, 4 पैसे कमवावे लागतील, पण त्यासाठी आधी काम शोधावं लागल. आणि मुंबईत सुजित सर सोडले तर कुणीच मला नोकरी देऊ शकत नाही. आणि मी कुणाला ओळखतही नाही. माझ्यासोबत जे घडलंय ते सगळं समजून जर कोणी मला नोकरी देऊ शकत असेल तर फक्त सुजित सर आहेत. पण स्वानंदी, सुजित सरांना प्रेग्नन्सी बद्दल कळालं तर ते तुला जॉब देणार नाही. तुला जर का हा जॉब हवा असेल तर सुजित सरांपासून हे सत्य लपवावं लागेल. आय नो, मला माहितीये तुला खोटं बोललेलं, लपवाछपवी केलेलं नाही आवडत, पण तुला हे करावं लागेल. तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी, कारण ही सोसायटी इतकी खराब आहे ना, तुझ्यासोबत जे घडलंय ते एक्सेप्ट नाही करणार. सो तुला सुजित सरांपासून हे सत्य लपवावंच लागेल स्वानंदी, प्लीज. ही बया काय करते इथे? सुजित सर, ये ना. तू बस ना प्लीज प्लीज. स्वानंदी, माझा विश्वास बसत नाही माझ्या डोळ्यांवर. तू आपल्या कंपनीत आलीस. मी खूप फोन करण्याचा ट्राय केला, तुला मेसेजेस केले, पण आपला काही कॉन्टॅक्टच होत नव्हता या मधल्या दिवसांमध्ये. मला भीती वाटायला लागली होती मी तुला गमावून बसतोय की काय. पण तू ठीक आहेस ना आता? मी पण काय बडबडत बसतो. तू काय घेणार? तू चहा, कॉफी, सर कसला माती आहे मी. तुला चहा आवडतो, आय नो, मी चहा सांगतो.